चटपटीत असा कैरी भात बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायचे। मोहरी तडतडते हे आपल्याला शेंगदाणे घालायचे। तिथे मी थोडेसे शेंगदाणे घालून घेते। शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे खमंग असे भाजून घेते। त्याच्यासोबतच मोहरी पण आपली तडतडेल। शेंगदाण्यांनी मोहरी भाजून झाले, याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि जिरे ठेचून घेतलाय। 7-7 लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा जिरे ठेचून घेतलाय। लसूण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खमंग असा। लसूण भाजलाय, याच्यामध्ये थोडी हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर हे मिक्स करायचं आहे। 2 चमचे कैरीचा किसलेला किस, गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि अर्धी वाटी शिजलेल्या तांदळाचा भात तसं मिक्स करून घ्यायचं आहे पटकन। 2 चमचे ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ। भातात मीठ घातलं आहे आपण, पण थोडं वरून घालते आणि कोथिंबीर। तयार आहे आपला चटपटीचा असा कैरीचा भात। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।